सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक वरुड। विद्युत धक्क्याने युवकाचा मृत्यू, वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद येथील घटना। प्राप्त माहितीनुसार गवंडी काम करणाऱ्या 30 वर्षीय युवकाचा विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना बेनोडा शहीद येथे 15 मेच्या सकाळच्या सुमारास घडली। चेतन प्रभाकर बारमासे असे मृतक व्यक्तीचे नाव आहे। बेनोडा शहीद येथील रहिवासी असलेला चेतन प्रभाकर बारमासे वय वर्ष 30 हा गवंडी काम करीत होता। त्याने गावातील मोहन दिगेकर यांच्या घराचे बांधकाम केले होते। बांधकाम संपल्यानंतर त्याने बांधकामाचे साहित्य दिगेकर यांच्या घरी ठेवले होते। आज सकाळी चेतन यांना बांधकाम साहित्याची गरज पडल्याने ते दिगेकर यांच्या घरी गेले असता दिगेकर कुटुंबीय बाहेर गावी गेल्याने घराला कुलूप होते। दिगेकर यांच्या घरावरील स्लॅबवर साहित्य असल्याने चेतन बारमासे ह्या स्लॅबवर चढला, मात्र खाली उतरत असताना त्यांनी विद्युत खांबाच्या इंगलारांवर ठेवला। इंगलारांमध्ये विद्युत प्रवाह असल्याने चेतन बारमासे यांना विद्युत धक्का लागला व ते खाली सिमेंट रस्त्यावर पडले। त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि बेनोडा शहीद पोलिसांना व विद्युत वितरण कंपनीला माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वरुड येथे रवाना केला। विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापूर्वी 15 मेच्याच दिवशी चेतन यांचे वडील प्रभाकर बारमासे यांचा सुद्धा मृत्यू झाला होता। त्यामुळे आजचा दिवस बारमासे परिवारासाठी प्रचंड वेदनादायी ठरल्याचे दिसून येते। चेतन हा आईला एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे कुटुंबाचा सहारा सोडून गेल्याने बारमासे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बेनोडा पोलीस स्टेशन करीत आहे। मात्र या 30 वर्षीय युवकाच्या मृत्यूमुळे वरुड तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।